रत्नागिरी जयगड वायू गळती प्रकरणात एक अपडेट समोर येते। जेएसडब्ल्यू पोर्टच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेंटेनन्सचं काम करताना हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। रुग्णालयामध्ये 61 पैकी 57 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। पाहूयात। कोर्टमधून वायू गळती झाल्यानंतर त्याचा त्रास जवळच असलेल्या जयगड माध्यमिक विद्यामंदिरातील मुलांना झाला होता आणि या शाळेतील विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात गेल्या 2 दिवसांपासून उपचार सुरू होते। जिल्हा शासकीय रुग्णालयात जवळपास 61 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते। यातील काही विद्यार्थ्यांना काल डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तर काही विद्यार्थ्यांना आज डिस्चार्ज देण्यात येतो आहे। त्याची प्रोसिजर देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे एकूण जिल्हा रुग्णालयातून 57 विद्यार्थ्यांना त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे आणि व्यवस्थित असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर 4 विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे। त्यांची प्रकृती थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांना नंतर डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे। तर खाजगी रुग्णालयात जवळपास 9 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। त्यामुळे एकूणच आता सर्वच या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं दिसतंय आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासन देखील ॲक्शन मोडवरती आलेलं आहे। उदय सामंत जे आमदार आहेत रत्नागिरीचे, त्यांनी याबाबत काल पाहणी करून तातडीची पत्रकार परिषद घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश दिले होते। त्यानंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्वतः जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार जिंदाल कंपनीतील जवळपास म्हणजे जेएसडब्ल्यू पोर्टमधील 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील या प्रकरणामध्ये ॲक्शन मोडवरती आलेले आहे। त्यामुळे एकूणच सध्या जर आपण पाहायला गेलो तर एकूण 57 विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि 4 विद्यार्थ्यांना अजूनही उपचार त्या विद्यार्थ्यांवर सुरू आहेत। त्यांना आज किंवा उद्या डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो, पण सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।